शेंगदाणे बघा असे लाल मस्त भाजून घेते मी. दिसले ना मस्त लाल लाल भाजते. लोखंडाची कढई त्याच्यामुळे शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे. जेवढे शेंगदाणे चांगले भाजले तेवढे आपल्याला छान असे मस्त खरपूस वास येतो. आणि मग आपल्याला सगळ्यात सोपं पडतं. आपण काय करतो, थोडे थोडे शेंगदाणे भाजीला ज्यावेळेस वापरायचं त्यावेळेस भाजून घेतो. मी माझं सांगतो, घाई गडबडीत आपण थोडेच घेतो. आपल्याला जर मोकळा वेळ असला थोडाफार किंवा कढईत आपल्याला काही करायचं, आता मला साबुदाणा करायचा आहे सोमवारचा, असं वाटलं किचनची स्टाईल वगैरे घासली आणि स्वयंपाक सगळं झाल्यावर किचन स्टाईल घासली, गॅस चक घासला आणि रिकामी कढई मस्त तापली. असं वाटलं मग तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यावं. आता शेंगदाणे भाजल्याची साल काढायची सोपी आयडिया आहे. थोडेच शेंगदाणे घे साल काढायला, कारण मी सगळ्या शेंगदाण्याची साल काढत नाही, पण तुम्हाला दाखवायचं आहे मला. आता थोडंसं मी कशी शेंगदाण्याची साल काढायची, थोडे शेंगदाणे घे. खरंच या कढाया खूप छान वाटतं आपल्याला. मोठ्या लोखंडाच्या कढाईने शेंगदाणे भाजायला वगैरे. हे बघा एवढे शेंगदाणे, आता दोन एक किलो शेंगदाणे असतील, म्हणजे दीड पावणे 2 किलो काही शेंगदाणे इथं आहे. काही पिशवी बघा, कॉटनची पिशवी, छान पिशवी शिवलेली. छोटं असं दुकानातून काही आणायचं असलं किंवा दूध बॅग वगैरे किंवा कुठं असं मंदिरात वगैरे जायचं. आता या छोट्या पिशवीत मी काही शेंगदाणे म्हटली कशासाठी दाखवते की साल कशी काढायची. थोडेच शेंगदाणे घेतले. आता बघा साल कशी काढते मी. फक्त आपण काळजी घ्यायची पिशवीचं तोंड नाही सुटलं पाहिजे. बघा मस्त अशी साल निघाली. फक्त मी अजून पाकडून नाही घेतली, ती सगळे साल काढले. मी साल काढत नाही म्हणून मी जास्त नाही काढले. बरं, तर तुम्हाला असं सोपं वाटलं असेल तर तुम्ही सगळे साल काढू शकता. तेवढं खाली त्याला आपटायचं आणि पिशवी अशी घासल्यासारखं करायचं, सगळे शेंगदाण्याचे साल निघून जाते. कारण मी काढत नाही सालीतच सगळे जीवनसत्व आहे. पण व्हिडिओ कसा वाटला, अशी शेंगदाण्याची कोणाला जर साल आवडत नाही त्यांना अशी सोपी पद्धत आहे. अशा पिशवीत टाकायचं किंवा कॉटनचा असा कपडा घ्यायचा, त्याची गाठ बांधायची आणि मग सगळे साल काढायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा एका प्लेटमध्ये काढून दाखवले, कारण मी नंतर काढलं लई घाण उडेल म्हणून मग बाहेर जावं लागत. आता हे दाखवले तुम्हाला कशी साल निघाली. आणि अशीच आपल्याला जर साल आवडत नसेल तर शेंगदाण्याची सोपी पद्धत साल काढायची. पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. सकाळचे 10:30 वाजले. साबुदाणा घेतला खायला, एक तांब्या भरून पाणी, याच्यात लिंबू पिळलं. काल रविवार असल्यामुळे संध्याकाळी एवढं जेवण नाही गेलं आणि मग सकाळी सकाळी भूक लागली. साबुदाणा भिजवत घातला मी. सगळं काम आवरलं. लवकर उठले होते त्याच्यामुळे लवकर आवरतं. रामकृष्ण हरी. सगळ्यांना संध्याकाळच्या शुभेच्छा. तुम्ही म्हणता नेहमी देवाचंच का सांगता, पण आत्ताच आरती वगैरे सगळं झालं. हे वगैरे लई मांजर पण आली. ये ये ये, दूध नाही दिलं तुला? तिथंच पाय ना ग, कुठंतरी होती ना प्लेट तिची. आली दुसरी नको येऊ. श्रीखंडाचा डबा आहे पाय तिथं प्लास्टिकचा. अगं पोळी दे मग, आज लई इच्छा झाला. पोळी खात नाही. हे बघा परत 4 वाजता चहा पिले, आता परत चहा पिले. 4 वाजता वाचायला बसले होते, आत्ता उठले. आता किती वाजले? 6:45. 6:45 पासून 4 वाजता बसलेले. माझं रोजचं जे वाचन येते आणि उठले 6:45ला. मग थोडं थंडी वाजल्यासारखं झालं आणि बसून बसून मानेला कळ लागते. पण त्याच्यातच जो आनंद आहे तोच करा वाटतं. आज सोमवार आहे ना, मग मला भूक लागली 5 वाजता. असं वाटलं उपवास सोडावं, पण स्वयंपाक बाकी होता करायचा.
साबुदाणा तर खाल्लेलाच होता, पण म्हटलं नको पुन्हा पारायण वगैरे राहून जातं. आणि उद्या आमचे मोठी भाई आहे आमची, म्हणजे यांची सख्खे चुलत भाऊ, त्यांची तब्येत पण ठीक नाही. फोन आला होता त्यांना इथं भेटायला जायचं हॉस्पिटलमध्ये पण जाऊन यायचं आणि सवासनी जेवायला पण जायचं. एक साडीला फॉल लावायचा होता आज, पण काय कामाला बाकीचं आवरोपर्यंत 12 वाजल्यानंतर थोडा आराम करावा वाटतो. पुन्हा 4 वाजता परत आपलं वाचायला बसायचं. पुन्हा 7 वाजेपर्यंत चालतं, 7-8. पुन्हा तिथून पुढं स्वयंपाक, शिल्लकचे कामं होतच नाही. संध्याकाळचा व्हिडिओ घेत नाही, पण आज हा संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो थोडंफार शूट. आता शक्यतो रोजच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. बघा, आज मेशोवरून ब्लाऊज ऑर्डर केलं होतं. एवढं काय महाग नाही. ब्लाऊजची शिलाई वगैरे अस्तर कपडा याच्यापेक्षा ह्या असे ब्लाऊज पण परवडतात, पण दिसले पण छान पाहिजे तरच बरे वाटते. पण मग मला आवडतं साध्या साडीवर आपलं पटकन घातलं तर टेन्शन नाही, आणि मला बसता पण छान. म्हणून भरपूर ब्लाऊज झाले माझ्याकडे असे. ग्रे कलरचं आहे, साडी पण ग्रे कलरची, 94 रुपयामध्ये काय, म्हणून घेतला मी. ब्लाऊज तर शिवणारच आहे, पण थोडासा त्रास पण होतो डोळ्याचा मला. आता ब्लाऊज घरीच शिवते मी, पण डोळ्याने त्रास होता असल्यामुळे जास्त नाही शिवत. हा ब्लाऊज कुठल्या साडीवर आहे तर हे बघा, म्हटलं सोमवारचे तर आपल्याला साडी लागतीच. ही साडी आहे, थोडीशी क्रीम आणि व्हाईट कलर आहे, पर्पल म्हणजे असा. म्हटलं चला संक्रांतीची नाही, पण साधी साडी आहे. काठपदरच्या भरपूर आहे आणि उगा घेऊन ठेवायच्या नुसत्या. हे बघा, अशी साधी साडी आहे. साध्या पण साड्या भरपूर लागतात. साध्या साड्या नसल्या का साध्या घालायची पंचायत पडती. फोटो काढला मी मस्त, लगे ब्लाऊज आलं, साडी पण घालून बघितली, फोटो काढला. चटाईचा आणि साडीचा एकच कलर झाला. साडी कशी वाटली? साधी सिंपल साडी आहे, फक्त 500 रुपये साडी. म्हणजे ही साडी पहिलीच साडी आहे, पण पिको फॉल नव्हता केलेला. म्हणजे आता फॉल पण लावायचा. समोरच्या लागतात साड्या, किती साड्या असू द्या वाईट, साध्या साड्या पण भरपूर लागतात. आता तिचं ब्लाऊज वगैरे साडीतलं पण शिवण, तिची बॉर्डर वगैरे छान आहे. काठपदरच्या घेऊन ठेवल्या तशाच पडत्या, आणि या साध्या साड्या पटकन घालता येते आपल्याला. आजचा व्हिडिओ इथंच थांबते. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर, आणि मागचा व्हिडिओ जर आवडला आणि भरपूर जणांनी व्हिडिओ बघितला त्यापासून धन्यवाद. चला, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी.